नमस्कार मित्रांनो, आजच्या या छोट्या आणि तेवढ्याच महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण एक महत्त्वपूर्ण परिपत्रक बघणार आहोत. नुकतेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे अर्थातच SCRT यांनी 16 एप्रिल 2026ला एक परिपत्रक निर्गमित केलेले आहे. वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 करिता ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत. मित्रांनो, या परिपत्रकाचा जो महत्त्वपूर्ण आशय आहे मी तुमच्यासमोर आता सादर करत आहे. मित्रांनो, उपरोक्त संदर्भीय दिनांक 20 जुलै 2021च्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठी पात्र होण्याकरिता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे, आवश्यक आहे. मित्रांनो, हे संदर्भीय शासन निर्णय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकमध्ये मी देत आहे, तोही आपण वाचून घ्यावा. त्याचबरोबर मित्रांनो, संदर्भामधील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2 नुसार वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे. तसंच सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नाव नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक मान्यताप्राप्त या 4 गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यासाठी पुढील प्रमाणे दिलेल्या सूचनानुसार कार्यवाही करावी. नोंदणीबाबतचा सर्व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे. मित्रांनो, यामध्ये मुद्दा क्रमांक 1 जो आहे, प्रशिक्षणाच्या नाव नोंदणीकरता परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे या टॅबमधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅबवर क्लिक करून प्रक्रिया सुरू करावी. अर्थातच यासाठी मित्रांनो, वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक 30 एप्रिल 2026 पर्यंत एकूण 12 वर्ष अहर्तकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे, आवश्यक आहे. निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक 30 एप्रिल 2026 पर्यंत 24 वर्ष अहर्तकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे, म्हणजेच आवश्यक आहे. तथापि काही शिक्षक, मुख्याध्यापक हे दिनांक 1/5/2026 ते 30 एप्रिल 2027 या कालावधीतील 12 वर्ष आणि 24 वर्ष अहर्तकारी सेवा पूर्ण करीत आहेत आणि ते या कालावधीत सेवानिवृत्त होणार आहेत. फक्त असे शिक्षक, मुख्याध्यापक निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकतात. प्रशिक्षण नोंदणी दिनांक 20 एप्रिल 2026 सकाळी 11 वाजेपासून दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील. यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. मित्रांनो, सदरचं प्रशिक्षण हे आपल्याला ऑनलाईन नोंदणी करून ऑफलाईन पण पूर्ण करायचं आहे आणि हे ऑफलाईन पद्धतीनं जिल्ह्यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहे. अर्थातच आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेशी अर्थात DIET डाएटशी संपर्क साधायचा आहे. मित्रांनो, ऑनलाईन नोंदणी संगणकाद्वारे, कम्प्युटरद्वारे किंवा मोबाईलद्वारे, भ्रमणध्वनीद्वारे कशा प्रकारे करावयाची आहे याचा सविस्तर व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर मित्रांनो, प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढील प्रमाणे 4 गट करण्यात आलेले आहेत. हे 4 गट कोणते आहेत हे आता आपण प्रथमतः बघू. गट क्रमांक 1 प्राथमिक गट, इयत्ता 1 ते 4, इयत्ता 1 ते 5, इयत्ता 1 ते 7, इयत्ता 1 ते 8 आणि इयत्ता 6 ते 8 हा झाला प्राथमिक गट. त्याचबरोबर गट क्रमांक 2 माध्यमिक गट 9वी ते 10वी. गट क्रमांक 3 उच्च माध्यमिक गट 11वी 12वी. गट क्रमांक 4 अध्यापक विद्यालयाचा गट आहे. हा मान्यताप्राप्त कला व शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी. नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेल्या SOP तसेच प्रशिक्षण व्हिडिओची अवलोकन करूनच नोंदणी करावी.
प्रशिक्षणार्थींनी नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ पोर्टलवर जाऊन अचूक असल्याची खात्री करावी. जर काही दुरुस्ती असेल तर संबंधितांनी आधी शालार्थ पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्ययावत करून नंतरच नाव नोंदणी करावी. प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी संबंधितांनी आपला अचूक शालार्थ ID, ईमेल ID व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी. ज्या प्रशिक्षणार्थ्याकडे शालार्थ ID उपलब्ध आहे त्यांनी तो ID वापरून नोंदणी करणे बंधनकारक आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी जो ID वापरून नोंदणी केली आहे त्याची पडताळणी करण्यात येणार आहे. जर विभागाने पडताळणीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना पात्र केले नाही तर त्याची नोंदणी रद्द करण्यात येईल व याबाबत केलेला कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही व प्रशिक्षण शुल्क परत केले जाणार नाही. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला पुढच्या सूचना ज्या आहेत की नाव नोंदणी करताना ह्या सर्व गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपला शालार्थ ID, ईमेल ID, मोबाईल नंबर याची अचूक नोंदणी करायची आहे. त्याचबरोबर आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ या पोर्टलवर नोंदविलेला ईमेल ID वर OTP येईल. प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून नोंदणी पूर्ण करायची आहे. तसेच आपल्या शालार्थ या पोर्टलवर नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल आणि या OTPच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे, ही नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अर्थातच ईमेल ID व मोबाईल क्रमांक यांचे व्हेरिफिकेशन या ठिकाणी केले जाणार आहे. नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या अद्ययावत सूचना देण्यात येणार आहेत याची आपण नोंद घ्यायची आहे. नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करावी. आपण निवडलेला प्रशिक्षण गट, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय व प्रशिक्षण प्रकार, वरिष्ठ व निवड श्रेणी यास पूर्णपणे आपण जबाबदार असणार आहात. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय व सूचना, मार्गदर्शनपर संदर्भ साहित्य, व्हिडिओ, सर्व माहिती www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यासाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई या जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील. इंटरनेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, UPI पेमेंट या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क आपल्याला भरता येईल. शुल्क भरत असताना अचूक माहिती भरणे आवश्यक आहे जेणेकरून दुबार शुल्क भरणा होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत दुबार शुल्क परत केले जाणार नाही याची नोंद घ्यावी आणि या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करणार आहोत. त्यामुळे आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन इनेबल करा, म्हणजेच तुम्हाला तशा प्रकारच्या सूचना यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्राप्त होतील. सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी ₹2000 शुल्क ऑनलाईन पद्धतीने आपल्याला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI पेमेंटच्या माध्यमातून अदा करता येईल किंवा पेड करता येईल, देता येईल. एकदा भरण्यात आलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थींनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी. प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवा शुल्क बँकेच्या गाईडलाईननुसार प्रशिक्षणार्थ्यांना लागू राहतील याची नोंद घ्यावी. ज्या कालावधीत प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केलेले आहे त्याच कालावधीसाठी ते मर्यादित असेल. प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नाव नोंदणी ऑनलाईन रिसिप्ट पावतीची PDF जतन करून आपल्याला ठेवायची आहे, त्याची प्रिंट करून ठेवायची आहे. सदर पावतीवर आपण नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षण गट व नोंदणी क्रमांक इत्यादी तपशील असणार आहे. सदरची सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार आहे. तसेच सदरची पावती आपल्या नोंदणी केलेल्या ईमेलवर देखील आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नोंदणी अर्ज भरताना अथवा प्रशिक्षणादरम्यान काही अडचण उद्भवल्यास स्वतःचा रजिस्टर ईमेल ID वापरून आपण या ठिकाणी या ईमेल ID वर नोंद करायचा आहे किंवा तशा प्रकारचा संपर्क साधायचा आहे. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नोंदणी केलेल्या शिक्षकाची गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल. ऑफलाईन प्रशिक्षण आयोजनाचा कालावधी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पत्राद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल. तसेच वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी वेळोवेळी आपण
SCRTच्या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे, ती संकेतस्थळ बघायचं आहे. मित्रांनो, प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होईल, तथापि वाचन साहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी व उर्दू माध्यमातून उपलब्ध असेल याची नोंद घेण्यासाठी सुविधा नाव नोंदणी प्रक्रियेच्या पोर्टलवर देण्यात आली आहे. पोर्टलच्या देखभाल दुरुस्तीसाठी पोर्टल दररोज रात्री 11 ते रात्री 1 या कालावधीत बंद राहील. संदर्भ क्रमांक 1 व 2च्या शासन निर्णयानुसार सदर प्रशिक्षणे शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था सर्व अनुदानित शाळांमधील शिक्षकांना लागू आहे. हे विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यित शाळेतील शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी करू नये. आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक, समाज कल्याण आयुक्त पुणे, उच्च शिक्षण संचालनालय पुणे, महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका या विभागांचा API ऑफिस डाटा उपलब्ध न झाल्याने या विभागांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील 4ही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांनी आपल्या स्तरावर निदर्शनास आणून द्यायची आहे. त्याचबरोबर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यास अवगत करायचं आहे. प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी या ठिकाणी काही संपर्क क्रमांक दिलेले आहेत, त्यावर आपण संपर्क साधू शकता. हवा असल्यास आपण याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या परिपत्रकाची PDF आणि संपूर्ण माहिती मी दिलेलीच आहे, आपण ती जरूर बघावी. मित्रांनो, ऑनलाईन नोंदणी कशी करावी या संदर्भातला व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करत आहे, त्यामुळे आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन इनेबल करा. त्याचबरोबर eShala.in आणि ज्ञानयात्रेतंत्रस्नेही.com या संकेतस्थळाला भेट देत राहा. दररोज अद्ययावत होणारे हे संकेतस्थळ आहेत. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या दर्जेदार व्हिडिओमध्ये.